नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि आज आम्ही 3 दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. महाड, प्रतिबालाजी, महाबळेश्वर, वाईचा गणपती, काळूबाईचं मंदिर आणि एकविरा आई या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. केगाव आवेडा टी पाटील टूर्स आमची यावर्षी 20 वर्ष झाली पूर्ण आम्हाला. तर यावर्षी आम्ही महाबळेश्वरला चाललो आहे पिकनिक. ही 3 दिवसाची ट्रिप आहे. सर्व आम्ही 35 लोक आहोत या गाडीमध्ये. तर आता आम्ही पहिलं दर्शन घेणार आहोत महाड गणपती, त्यानंतर प्रतापी बालाजी, नंतर महाबळेश्वरला जाणार आहोत. असा आमचा 3 दिवसाचा प्रवास आम्ही आज सुरुवात केलेली आहे. पहिलाच दिवस आहे. धन्यवाद. आम्ही पोहोचलो पहिले डेस्टिनेशन महाडला. हे मंदिर गणेशाला समर्पित असलेल्या 8 अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे. या मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचं सांगितले जाते. गणेश हे वरदविनायक या रूपात राहत असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पोटकर याने या तलावात 1690 साली सापडली. वरदविनायक महाड गणपती मंदिर हे अष्टविनायक दर्शन दरम्यान भेट दिले जाणारे अष्टविनायकापैकी मंदिर आहे. वरदविनायक महाड गणपती मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे आणि मंदिराच्या खऱ्या अर्थाने मठ म्हणून ओळखले जाते. आम्ही सर्वजण निघालो नाश्ता करून प्रतिबालाजीला. ज्याला तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती देखील म्हटले जाते. आम्ही प्रतिबालाजी येथे पोहोचलो. हे मंदिर आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. हे एक चमत्कार आहे. श्री बालाजी मंदिर पुणे हे तिरुमला आणि तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराची जवळची प्रतिकृती आहे. त्यामुळे लोक याला प्रतिबालाजी मंदिर आणि मिनी बालाजी मंदिर असेही म्हणतात. ज्यांना भगवान बालाजीचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही एक मेजवानी आहे. पुण्यातील या बालाजी मंदिरातील सर्व पूजा आणि सेवा तिरुपती बालाजी मंदिरातील पुजारी करतात. तुम्हाला प्रसाद म्हणून लाडू मिळतात. पुण्याजवळील तिरुपती बालाजी मंदिर हे तिरुमला आणि तिरुपती मंदिर देवस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले आहे. तुम्ही आवारात प्रवेश करतात तुम्हाला सुंदर नक्षीकाम केलेले प्रवेशद्वार समोर येईल. ते दगडाचे बनले आहे. मंदिराच्या भिंतीवर मूळ मंदिराप्रमाणेच नक्षीकाम केलेले आहे. आतील भागात लाकूड कामाने सजवलेले आहे. मंदिरात वापरलं जाणारे काळे दगड आणि इतर बांधकाम साहित्य कांचीपुरम येथून आणण्यात आले आहे. मंदिराचं मुख्य देव बालाजी लाकडात कोरलेले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 1996 ते 2003 पर्यंत जवळपास 7 वर्षे लागली. दुपारचं जेवण करून आम्ही निघालो निसर्ग आणि साहस यांचा उत्तम मिलाफ असलेल्या महाबळेश्वरांच्या शांत टेकड्यांवर. तर नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपला महाबळेश्वर.
पोहोचलो आणि तुम्हाला फटाफट आमची रूम टूर दाखवतो. झुळूक आणि चित्तथरारक दृश्य प्रत्यक्ष जादुई बनवतात. आजूबाजूचे आकर्षण शोधून काढल्यानंतर आम्ही थेट गजबजलेल्या महाबळेश्वर मार्केटकडे निघालो. एक्सप्लोर टू महाबळेश्वर. कुठचे पॉईंट बघायला चाललो आता? वेण्णा लेकला चाललेलं आहे मार्केट, महाबळेश्वरचा मार्केट. आपल्याला महाबळेश्वरच्या सर्व गोष्टी तिथे विकत भेटणार. हे सर्वजण आम्ही नुकतेच महाबळेश्वर मार्केटकडे आलो आहोत. स्थानिक उत्पादने, हस्तनिर्मित वस्तू आणि अर्थात स्वादिष्ट स्वीट फूड यासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मार्केटच्या फेरफटक्यासाठी आणि स्थानिक चव खाण्याला आम्हाला खूप आनंद झाला. स्मृतिचिन्हासाठी खरेदी करणे आणि उत्साही वातावरणात भिजणे. तुम्ही महाबळेश्वरमध्ये असाल तर या मार्केटला नक्की भेट द्या. हा एक अनुभव आहे आणि तो तुम्ही विसरणार नाही. असा होता हा आमचा डे 1, जिथे आम्ही महाड, प्रतिबालाजी आणि महाबळेश्वरचं मार्केट फिरलो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.